प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा विषय आहे लोभ. म्हणा लोभ. लोभ या शब्दाचा अर्थ काय आहे? लालच. लालच आहे ना, अजून काय? आवड. म्हणजे चुकीच्या गोष्टीची आवड. लोभ म्हणजे काय आहे? चुकीच्या गोष्टीची आवड. म्हणजे देवाचा शब्द मोडून स्वतःच्या इच्छा पूर्ण करायला काय म्हटलेलं आहे? लोभ म्हटलेला आहे. प्रेज द लॉर्ड. वाचूया आपण लूक कृष्णवर्तमान याचा 12वा अध्याय. लूक कृष्णवर्तमान याचा 12वा अध्याय काढूया आपण. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? 12वा अध्याय आणि 15 वचनामध्ये सांगितलेलं आहे. लूक कृष्णवर्तमान. सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतःला दूर ठेवा, कारण जेव्हा एखाद्या माणसाजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती म्हणजे त्याचे जीवन असे होत नाही. 12वा अध्याय किती? 15. सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. 15 वचन. सर्व प्रकारच्या लोभापासून दूर काय सांगितलं? सर्व प्रकारच्या लोभापासून. आणखी त्याने त्यांना म्हटले सांभाळा. कोणाला सांभाळायचंय? तुम्ही स्वतः तुम्हाला काय करायचं आहे? सांभाळायचं आहे. कशापासून सांभाळायचंय? सर्व प्रकारच्या लोभापासून. सर्व प्रकारचा लोभ म्हणजे काय आहे? अनेक प्रकारचा. हा? सर्व प्रकारचा. सर्व प्रकारचा लोभ म्हणजे पैशाचा लोभ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे का? मला शौल. शौल. आपण शौल राजाकडे जाऊया. आपण शौल राजाकडे. हा सगळ्यात पहिला, नंतर याच्याकडे येऊ आपण. काढा पहिले शमूएल काढा. आणि 15वा अध्याय काढा. 15वा अध्याय पटापटा काढा जरा. त्याच्यामध्ये 15वा अध्याय आणि एक ते काही वचन आहेत. बायबल मध्ये सांगितलं. शमूएल शाऊलास म्हणाला, परमेश्वराने आपली प्रजा इस्रायल लोक याजवळ राजा होण्यासाठी तुला अभिषेक करावा. हे कोण म्हटलेलं आहे? शमूएल शाऊलास. शमूएल. हा शमूएल कोण आहे? देवाचा संदेष्टा. संदेश. शमूएल याजक आहे. याजक. संदेष्टा पण आहे. संदेष्टा पण आहे आणि काय आहे? याजक पण आहे. याजक पण आहे. हालेलुया. हा संदेष्टा कुठं आला? कोणाचा संदेश घेऊन आला? बोला ना. देवाचा संदेश. परमेश्वराचा संदेश घेऊन आलेला आहे. कोणाकडे घेऊन आलेला आहे? कोणाला अभिषेक केलेला आहे? शाऊलाला. शाऊलाला अभिषेक केला. हालेलुया. की आता तू काय होणार आहे? राजा होणार आहे. राजा. कशावर राजा केलेला आहे? इस्रायल लोकांवर. मला इस्रायल लोकांवर काय केलेलं आहे? राजा केलेला आहे. कोणाच्या लोकांवर? इस्रायल लोकांवर. आणि पुढे काय सांगितलं? राजा होण्यासाठी तुला अभिषेक कराव्यास मला राजा होण्यासाठी तुला अभिषेक करण्यासाठी मला पाठविले होते. मला पाठवले होते. पुढं. तर आता परमेश्वराचे म्हणणे आहे. आता परमेश्वराचे म्हणणे आई. तेनादीच परमेश्वर म्हणतो, इस्रायल मिस्रातून येत असता अमालेक मार्गात त्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसून त्याशी कसा वागला याचे मला स्मरण आहे. तर आता जाऊन अमालेकास मार दे. कोणाच्या आज्ञा होती? परमेश्वराने सांगितलं अमालेकास काय कर? मार दे. कोणाला मार द्यायला लावलेला आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. म्हणजे देवाची आज्ञा आहे. देवाची आज्ञा आहे. देव विचार करू नको. आणि आपण डोळ्याने पाप करत आहे. ती काय केले? आपण आज्ञा मोडली. त्याला काय म्हणत आहे? लोभ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. व्यवस्थित बसा तुम्ही. नाही तर पाठीवर बस. म्हणणं पाठीवर बस. इथं माझ्यासमोर बस. असं दिसलं पाहिजे मला. जोड पुढे द्या जरा. बाबा बस. आंटी जवळ बस. प्रेज द लॉर्ड. हे पुढेची. तर मागच जा. मागच जा पुढेची. तू पुढेची. तू मागच. तर काय सांगितलं? अमालेकास मार दे. अमालेकास 3 वचनामध्ये सांगितलं. अमालेकास काय कर? मार दे. त्यांच्या सर्वस्वाचा विध्वंस कर. त्यांच्या सर्वस्वाचा काय कर? विध्वंस कर. म्हणजे
करून टाक. आणि पुढे काय सांगितलं? त्यांची गय करू नको. त्यांची गय करू नको. पुरुष स्त्रिया अर्भके दाढीवाळे बैल मेंढर उंट गाढव या सर्वांचा काय कर. काय म्हटलेलं आहे? संहार कर. ही पुढेच भागवत काय म्हटलं? सर्वांचा तू काय कर? संहार कर. देव म्हणतो ना मारून टाक, देव म्हणतो ना असं कर, तर केलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणाचं ऐकलं पाहिजे? देवाचं. करा असा. कोणाचं ऐकलं पाहिजे? देवाचं. कोणाचं ऐकलं पाहिजे? देवाचं. देवाचं. माझं ऐकलं पाहिजे का? नाही. माझं पण ऐकलं पाहिजे. ऐकायचं. बरं कोणता संदेश आला त्या ठिकाणामध्ये? हा मला शमूएल. मला शमूएल. शमूएल हा संदेश तिथं आलेला आहे आणि तिथं आल्यानंतर त्यांनी सांगितला कुठून आलेला मेसेज सांगितलेला आहे? देवापासून आलेला मेसेज सांगितलेला आहे. देवाचे सेवक कुठून येत आहे? देवापासून आलेला मेसेज तुम्हाला काय करत आहे? सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बरं हालेलुया. बरं हालेलुया. बरं हालेलुया. काय सांगितलं? काय काय करायला सांगितलं त्या ठिकाणामध्ये? सगळ्याचं संहार कर. आणि शाऊलाने केलं का तसं? शाऊलाने परमेश्वराचा शब्द काय केलेला आहे? मोडलेला आहे. त्याच्यामध्ये काय आलेला आहे? लोभ आलेला आहे. काय आलं त्याच्यामध्ये? बोला. तुम्ही बोलत नाही का? तुम्हाला समजत नाही का? समजत नाही का? समजते ना? मग बोला. मग तिथं बोलावं लागेल तुम्हाला. हालेलुया. मला बोलावं लागेल. जर तुम्ही बोलले नाहीये तर तुमचे कांदे विकतील का? जर तुम्ही बोलले नाही तर तुमचं काही विकणार आहे का? नाही विकणार. बोलावं लागणार आहे. काय केलं त्यांनी? देवाचा शब्द काय केलेला आहे? मोडला. म्हणून परमेश्वराने काय केलेलं आहे? त्याचं सिंहासन काढून टाकलेलं आहे. जर तुम्ही आणि मी देवाचा शब्द मोडत असेल तुमच्या स्वार्थासाठी, कोणाच्या स्वार्थासाठी? स्वतःच्या स्वार्थासाठी. आणि नाटक काय करतोय? देवाला अर्पण करायसाठी म्हणतोय तो. काय म्हणतोय तो? मी देवासाठी ठेवलंय. काय काय लोक असेच नाटकी आहेत. मी देवासाठी ठेवलंय. आणि ठेवलं कोणासाठी? स्वतःसाठी ठेवलेलं. स्वतःसाठी ठेवलं म्हणजे त्याला त्याची काय झालेली आहे? आवड. आवड. त्याला बैल आवडायला लागला, गाढवा आवडायला लागले, स्त्रिया पुरुष. तिथं काय काय सांगितलं? 3 वचनामध्ये परत वाचा. तर आता जाऊन अमालेकास मार दे, त्यांच्या सर्वस्वांचा विध्वंस कर, त्यांची गय करू नको. हे संदेश कुठून आलेला आहे? तो स्वतः सांगतो का? शमूएल संदेश याजक स्वतः सांगत आहे का? नाही. शमूएल स्वतः सांगतो का? मनाने नाही सांगत. मी तुम्हाला स्वतःहून सांगतोय का? आता हे वचन मी काय स्वतःहून सांगत आहे का? मी तुम्हाला सांगत नाहीये. देवाचा आत्मा काय करत आहे? तुमच्या संगती बोलत आहे. देवाच्या सेवकाचं ऐकलं नाही. हालेलुया. शमूएलाचं काय झालं नाही? काय केलं नाही त्यांनी? ऐकलं नाही त्यांनी. अरे पण त्या शमूएलाने त्याचा काय केलेला? अभिषेक केलेला आहे. आणि अभिषेक केलेला व्यक्तीने काय केलं पाहिजे? आपल्यावरचे जे जे संदेश जे आहेत त्या व्यक्तीचं काय केलं पाहिजे? ऐकलं पाहिजे. जर मी तुम्हाला निवडतो, 22:14 मध्ये काय सांगितलं? बोलवलेले पुष्कळ आहे, निवडलेले थोडके. मी तुम्हाला निवडतो, मी तुम्हाला देवाच्या गोष्टी सांगतो, मी तुम्हाला वचन खाऊ घालतो, मी तुम्हाला वचन पाणी काय करत आहे? पिऊ घालत आहे. या सगळ्या गोष्टी करत आहे. तुम्हाला काय करायचं? तुम्हाला अभिषेक जरी झाला, तुमचं समर्पण जरी झालं, तुमचा बाप्तिस्म जरी झाला, तुम्हाला काय करायचंय? कोणाचं ऐकायचंय? सेवकाच्या अधीन राहायचंय. सेवकाचं ऐकायचंय. शाऊल काय झालं? कोणाच्या अधीन नाही राहिला, शमूएलाच्या अधीन नाही राहिला. त्याने काय केलेलं आहे? शमूएलाने देवापासून आलेला शब्द शाऊलाला सांगितला. शाऊलाने ऐकलेला नाहीये. म्हणून परमेश्वराने त्याला काढून टाकलं, जुगारून टाकला. असा शब्द आहे, जुगारून दिलं. बायबल मध्ये सांगितलं. अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुलदैवता. 23 मध्ये सांगितलं. 23 मध्ये काढलं सगळ्यांनी. हो. हा पण आंटीच्या याच्यात बघ, आंटीच्या याच्यात बघ, जवळ आंटीच्या शेजारी बघ, आंटीच्या याच्यात बघ. तू त्याच्या याच्यात बघ.
काय सांगितलं तुम्ही एकमेकांच्या बायबल मध्ये बघा. अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा कुलदेवता अर्चून यांच्यासारखा आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडीला आहे म्हणून त्यानेही तुला राजपदावरून झुगारून दिले आहे. Praise the Lord. Hallelujah. राज्यपदावरून काय केलं त्यांनी? हट्ट केला. म्हणा हट्ट. शेजारी त्याला सांगा हट्ट. हट्ट केला हट्ट. हट्ट कशासारखा आहे? मूर्तिपूजेसारखा. मूर्तिपूजाच्या पातका समान आहे. तुम्ही स्वतःच्या इच्छा पुरत असेल तर तुम्ही काय करत आहे? हट्ट करत आहे आणि जे देवाला आवडत नाहीये. असंच करायचंय मला. Yes. स्वतःचा हात कशाने भरलेला? पापाने भरलेला आहे आणि म्हणतो मला प्रार्थना करायची, मला सुवार्ता सांगायची, मला हे करायचं. चालणार नाहीये. स्वतः तुला पवित्र जीवन जगावं लागणार आहे. स्वतः मधला तुला हट्ट काय करावा लागणार? काढून टाकावा लागणार आहे. तुझा हट्ट चालणार नाही, तुझी इच्छा चालणार नाही. देवाचा शब्द तुला पाळावा लागणार आहे. बोला हालेलुया. बोला किती लोक माझ्या जवळ आहे? माझ्या बरोबर आहे. काय चालणार नाही? तुमचा हट्ट चालणार आहे का? म्हणा माझा हट्ट चालणार नाही. किती लोक माझ्या बरोबर? म्हणा माझा हट्ट चालणार नाही. देवाची इच्छा चालणार आहे, माझी इच्छा चालणार नाहीये. आता काही लोक म्हणतील आता इथं हट्ट आला, हट्ट आणि मूर्तिपूजा याच्याबद्दल काय आहे? तर वचन काढून दाखवू का तुम्हाला मी? कलसे करा त्याचा 3रा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये वाचा तुम्ही. म्हणा कलसे करा 3रा अध्याय आणि 5 वचनामध्ये वाचा. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, काम वासना, कुवासना व लोभ याला मूर्तिपूजा म्हणावे. हे जीवे म्हणावे. पृथ्वीवर तुमचे काय म्हटलं? अवयव अवयव. म्हणजे आता शरीराला किती अवयव? किती लोक माझ्या बरोबर आहेत? Hallelujah. किती अवयव आहे? एकच नाकच अवयव आहे का? नाही, सगळे अवयव. कानच अवयव आहे का? नाही. का डोळ्याचा अवयव आहे का? नाही. का भुया अवयव? भुया पण काय आहे? महत्त्वाचे. अवयव आहे, भाग आहे शरीराचा. Yes. त्या आमटा पण काय? अवयव. अवयव. तुमचे अवयव काय म्हटलं? तुमचे अवयव म्हणजे तुमचे, लक्ष दे, तुमचे अवयव. या अवयवाला काय आवडतं ते महत्वाचं नाहीये. देवाला काय आवडतं ते महत्वाचं आहे. तुमच्या अवयवाला खाणाऱ्या गोष्टी लागतील त्या नकोय. देवाची इच्छा पूर्ण करायची. तुमच्या अवयवाला लागणाऱ्या खाणाऱ्या गोष्टी म्हणजे तो आहे स्वार्थ, तो आहे हट्ट, तो आहे मूर्तिपूजा, ते आहे लोभ. किती लोक माझ्या बरोबर आहे? समजते का? Yes. समजते मुन्ना? Yes. तुला समजते? समजते का? Yes. माझ्या बरोबर आहे का? हा. काय आहे? काय म्हटलं ते शब्दामध्ये? तुमचे अवयव. तुमचे अवयव. अवयव म्हणजे काय? नाक आहे, कान आहे, डोळा आहे, हात आहे, पाय आहे. हे तुमचे अवयव. आणि पुढे काय सांगितलं? जार कर्म. 2 नंबर काय सांगितलं? बघा 2 नंबर. फर्स्ट नंबर काय सांगितलं? तुमचे अवयव. तुमच्या अवयवाने कशाची आवड धरली पाहिजे? देवाच्या गोष्टीची, शौलाच्या अवयवाने कशाची आवड धरली? स्वार्थाची. जगी गोष्टींची, स्वार्थाची. लोभ. लोभ. हट्ट. हट्ट केला. हट्ट केला नाही मला ती घोडा पाहिजे. तो घोडा किती सुंदर आहे. गाढव. घोडा अरे पण परमेश्वरची आज्ञा नको म्हणतो. परमेश्वर म्हणतो मारून टाक. अरे तू जातोस म्हणजे तो काय आहे? लोभ आहे. लोभ आहे. हालेलुया. फर्स्ट नंबर काय म्हटलं? अवयव. दुसरं नंबर काय म्हटले? जार कर्म. जार कर्म. हालेलुया. जार कर्म म्हणजे काय आहे? शरीराबाबत पाप करणे. हे शरीराबाबत पाप करणं आहे. आपल्याच्या पती पत्नी सोडून दुसरे. दुसऱ्यांबरोबर जाणं, त्यांच्याबरोबर वाईट गोष्टी करणं, त्याला काय म्हटलेलं आहे? कर्म. जार कर्म. अमंगळपणा. अमंगळपणा. अजून काय सांगितलं? फर्स्ट नंबर अवयव. जार कर्म. त्याच्यानंतर काय आहे? अमंगळपणा. अमंगळपणा. काम वासना. हे अमंगळपणा याच्यात काय आहे? अशुद्धपणा. हे? अमंगळ हा? म्हणजे ती मूर्तिपूजा. म्हणजे अशुद्ध होऊन काय करायचं आहे? देवाची आराधना करायची. अगोदरच काय सांगितलं मी तुम्हाला? अमंगळपणा माझ्या लक्षात आणून द्या. अमंगळपणा म्हणजे काय? हात कोणाने भरलेला आणि जिलेबी खायची. आणि देवाला म्हणायची जिलेबी खाय, आनंद द्यायची देवाला. हालेलुया स्तुती कर गे. कसं
कशी स्टाईल? हालेलुया स्तुती करेंगे. उभं राहा आपण सगळे, चला. आराधना कशी द्यायची? अशुद्ध, स्वतः अशुद्ध. कितका राग, कितका खपट, कितका द्वेष. हा, नवऱ्याला मारून यायचं, सकाळी शिव्या देऊन यायचं, हा, गुटखा खायचा, तंबाखू खायचं आणि मला हालेलुया स्तुती करेंगे. कोणता पण आहे हा? अशुद्ध. देवाच्या आज्ञा मोडणं म्हणजे तो व्यक्ती कोण आहे? अशुद्धच आहे, अशुद्ध आहे. Praise the Lord. Hallelujah. आणि अशुद्ध व्यक्तीला परमेश्वर काय करत आहे? झुगारून टाकत आहे, काढून टाकत आहे. Hallelujah. आराधना कशी द्यायची? मनापासून शुद्धतेने द्यायची. येशूयाचे रक्त, पहिले अनेक चांगले सांगितलं, येशूयाचे रक्त तुम्हाला मला काय करत? सर्व पापामधून शुद्ध करत. शुद्ध व्हा, पवित्र व्हा, नीतिमान व्हा आणि मग मला हालेलुया स्तुती करेंगे. हा, आणि बाळकाच्या पण आधीन राहा, बाळकाच्या डोक्यावर नका चढू. या शाऊलाने काय केलं? शमूएलाचं ऐकलंच नाही. तुम्ही बाळकाचं ऐकत नाही म्हणजे तुम्ही काय नाहीये? आधी बाळकाला म्हणतात आम्हाला उभं करा. अरे बाळा, तू अशुद्ध आहे, तू अमंगळ गोष्टी करतोय, तुझे अवयव खराब आहेत, तुझ्या डोळ्याने पाप करतो, तू तोंडाने पाप करतो, तंबाखू खातो, बिड्या खातो, सगळं करतो आणि म्हणतो मला हालेलुया म्हणू द्या. अशुद्ध राहून तू काय करत आहे? देवाला आनंदित नाही, देव आनंदित होऊ शकत नाही. हालेलुया. काय सांगितलं तुम्हाला वचनामध्ये? तुमचे अवयव. फर्स्ट नंबर, 2 नंबर कर्म, 3 नंबर अमंगळपणा. अशुद्ध राहून तुम्ही देवाला ती आराधना आवडणार नाही, नाही आवडत. आता पण आवडणार नाही. हालेलुया. लक्ष द्या. हालेलुया. अशुद्ध राहून देवाला ती आराधना आवडणार आहे का? नाही आवडणार. हा, सांगा ना. पाप करायचं आणि म्हणायचं हालेलुया स्तुती करेंगे आणि सेवकाच्या डोक्यावर चढायचं. त्यांना काही समजत नाही. हे शाऊलाने तेच केलं. तर जाऊ दे, कशाला शमूएलाचं ऐकायचंय. मग दिलं त्याला फटका. मग परमेश्वर म्हटलं तुझं पदच काढून टाकितो. मग परमेश्वराने त्याचं पद काय केलं? शाऊलाचं काढून टाकलं आणि कोणाला उभं केलं? दावीदाला उभं केलं. दावीदाला उभं केलं. दावीद काय आहे? ऐकणार आहे. त्याने कोणाचं ऐकलेलं? शमूएलाचं ऐकलेलं. शमूएलाचं काय लागलं? आधीन राहिलेलं आहे. सेवकाच्या कशा राहायचंय? अधीन राहायचंय. ऐकायचं सगळं त्यांचं. हालेलुया. जर एखादा सेवक तुम्हाला पुढे उभं करत नाहीये, एखादा सेवक तुम्हाला कुठली गोष्ट सांगत नाहीये, का नाही सांगत? यस. हालेलुया. काहीतरी चुकतंय म्हणून. तुम्हाला म्हणणार मी युद्ध करायला ये आणि तुम्ही 10 वाजता युद्ध करायचं तर तुम्ही 11 वाजता येऊ राहिले. नाही. हा, अकॅडमी मध्ये जा बरं. मिलिटरी मध्ये मिलिटरीची ट्रेनिंग काय करावं लागेल तुम्हाला? सकाळीच उठावं घ्यावं लागणार आहे. मिलिटरी मध्ये तुमचं सगळं पॉइंट काढतात. पॉइंट काढतात. तुम्ही हात जरी वाकडा असला नाही, पॉइंट काढतील लगेच. ते तुम्हाला रिजेक्ट करतील, घेणार नाहीये. हालेलुया. मग तुम्ही स्वतःला चेक करा. स्वतः अशुद्ध राहायचं आणि म्हणायचं मला उभं कर, मला अभिषेक करा. हालेलुया. अभिषेक करणारा व्यक्ती कसा पाहिजे? मना शुद्ध पाहिजे. मना शेजारच्याला मना शुद्ध पाहिजे. काय नकोय आपल्यामध्ये? अशुद्धपणा नकोय. हो, दावीदाला काय केलेलं आहे? अभिषेक केलेला आहे. दावीद कसा आहे? शुद्ध आहे. म्हणून त्याला तेलाचा अभिषेक केला. आणि सेकंड नंबर बायबल मध्ये असं सांगितलं, त्याला शिंगाने अभिषेक केला. शिंगामध्ये तेल भरलं आणि त्याचा काय केला? अभिषेक केला. शाऊलाचा अभिषेक कसा केलेला आहे? कुपीमध्ये तेल भरून कुपीने केलेला आहे. हालेलुया. शिंगाचा अभिषेक म्हणजे कसा आहे? नॅचरल अभिषेक. टिकणारा अभिषेक, कडक अभिषेक. एकदम. दावीद पण कसा आहे? स्ट्रॉंग, कडक. शेवटपर्यंत गीत गाणारा व्यक्ती, हालेलुया. आराधना करणारा व्यक्ती, हालेलुया. स्तोत्र संहिता लिहिलेला व्यक्ती आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि स्वतःला शुद्ध ठेवणारा व्यक्ती आहे. आमेन. आपण शुद्ध राहायचं, अधीन राहायचं नाही. मला चटई नाही उचलायची, काय नाही उचलायची, कोणत्या कामाने करायचे आणि आम्हाला पुढे उभा करा काचेमध्ये गोळा.
मातीचा गोळा म्हणा, मातीचा गोळा. मातीचा गोळा. हा मातीचा गोळा असाच शो मध्ये ठेवला तर काय होईल? नाही. सांगा ना, बोला ना. कोणीच घेणार नाही त्याला. त्याला कोणी घेईल का? नाही. मातीच्या गोळ्याला कोणी घेणार नाही. मातीच्या गोळ्याला कोणाच्या हातामध्ये जावं लागणार आहे? कुंभाराच्या हातामध्ये जावं लागणार आहे. आणि येशू तुमचा माझा कुंभार आहे. हालेलुया. कोण आहे? कुंभार. कुंभार आहे. तो तुम्हाला घडवील, तुम्हाला मडवील. सेवक पण कशासाठी? तुम्हाला घडवायसाठी, मडवायसाठी. घडवू द्या त्यांना. तुम्हाला मारतेत तर मारू द्या, तुम्हाला छडी मारतेत तर मारू द्या छडी. तुम्हाला बोलते, तुमच्यावर रागवते, तुम्हाला काही गोष्टी सांगत नाही. सेवक खरू द्या, काय करू द्या. कारण की तो तुम्हाला काय करत आहे? घडवत आहे. काय करत आहे? घडवत आहे. काय करते? मातीला आकार देत आहे. आणि मग मातीचा काय होत आहे? गोळा कुठे येत आहे? कुंभाराच्या कशावर येत आहे? चाकावर येत आहे. मग चाकामध्ये येत असताना तो कुंभार काय करतो? दोन्ही हाताने माती काढून टाकतो. माती काढल्यानंतर काय देत आहे? आकार देत आहे. आकार दिल्यानंतर काय करत आहे? त्याला भट्टीमध्ये जावं लागत आहे. भट्टीमध्ये जाऊन कलर मारून, चिनी कलर मारून, सगळं काही व्यवस्थित करून मग तो कुठे येत आहे? तसा गोळा तसा ठेवला तर काय उपयोगाचा त्याचा? त्या गोळ्याला किंमत येणार आहे का? तुम्हाला भट्टीतून जावं लागणार आहे. किती लोक माझ्या बरोबर आहे? कशामधून जावं लागणार आहे? भट्टीतून जावं लागणार आहे. भट्टीतून गेल्याशिवाय तुम्हाला चमक नाही. तुम्हाला चमकावणारा कोण आहे? कुंभार आहे. कुंभार. हा, कबशीला चमकावणारा कोण आहे? बोला ना, किती लोक माझ्यावर आहे? किती लोक आहेत माझ्यावर? कष्ट ज्यादा कोण घेतय? तुमच्यातल्या त्याच्यातल्या घाण गोष्टी, कचरा बिचरा कोण काढतय? कुंभार काढतो. आणि मग किंमत कोणाला येते? कुंभाराची काय किंमत? कुंभाराला किंमत देतात का लोक? कबशीला देतात. मग तुम्हाला कबशी व्हायचंय, तुम्हाला चांगलं व्हायचंय, तुम्हाला राजा व्हायचं आहे, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? भट्टीतून जावं लागणार आहे. सेवकाच्या हातातून जावं लागणार आहे. सेवकाच्या काय करावं लागणार आहे? तुम्हाला काय करावं लागणार आहे? आधीन राहावं लागणार आहे. शमूएलाच्या आधी कोण राहिले? दावीद राहिलेला आहे. या आधीचा कुठून आहे? परमेश्वराकडून. परमेश्वर सांगत आहे. हालेलुया. जर तुम्ही परमेश्वराच्या लोकांच्या तुम्ही अधीन राहिले नाहीये, ज्या लोकांना देव चालवतोय. शमूएलाला कोण चालवत होतं? बोला ना. देव चालवत होता. हा, कोण चालवतोय शमूएलाला? परमेश्वर. अरे परमेश्वर सांगतोय आम्हाला मार दे. हालेलुया. देवाच्या सेवकाला परमेश्वर चालवतो. जर तुम्ही देवाच्या सेवकाचं ऐकत नसेल, त्याला उलट उत्तर करत असेल, त्याला शिकवत असेल, तर तुम्हाला फटका मिळाल्याशिवाय राहणार नाही. अभिषेक पण भेटणार नाहीये. अभिषेक पण काढून घेईल परमेश्वर आणि तुम्हाला सुधारून देईल. 23 वचनामध्ये काय सांगितलं? परमेश्वराने दाविदाला त्याच्या राज्यपदावरून काय करून टाकलेलं आहे? सुधारून टाकलेलं आहे. म्हणजे काय केलेलं आहे? काढून टाकलेलं आहे. शाऊलाला काय केलेलं आहे? काढून टाकलं. कोणी काढलं? परमेश्वराने. ऐकतच नाही. काही लोक ऐकतच नाही. सेवकाचं ऐकतच नाही. तुम्ही ऐकत नाही म्हणजे काय आहे? तुम्ही आधीन नाही. मी काय येडं म्हणून तुम्हाला सांगतो का? तुम्ही 10 वर्ष किती वेळेस लवकर आले तिथं तुम्हाला उभं करायला? 10 वर्षात माझं किती ऐकलंय? 2 वर्षात माझं किती ऐकलंय? 3 वर्षामध्ये तुम्ही माझं किती ऐकून अधीन चाललेत? हा, काय तुम्ही स्वतःला शुद्ध केलंय का? काही लोक नुसतेच म्हणतात आम्ही 5 वर्षापासून तुमचं ऐकतोय. अरे पण तुझं जीवन बघ ना, शुद्ध आहे का? तुझं जीवन पापामध्ये, तू राहतो पापाच्या दलदलीमध्ये आणि म्हणतो मला चांगल्या ठिकाणी ठेवा. कोण ठेवणार आहे तुला? राहायचं कशामध्ये? पापाच्या दलदलीमध्ये. मग ठेवायचं कुठं? चालणार आहे का? बोला ना, किती लोक माझ्या बरोबर आहे? तुम्हाला सेवकाचं राहून ऐकावं लागणार आहे, तर तुम्हाला राजा होता तुम्ही. किती लोक माझ्या बरोबर आहे? राजा होतात का नाही? सेवकाचं जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही काय होणार आहे? राजा होणार आहे.
लगेच परमेश्वराने काय केलं त्या ठिकाणामध्ये, त्याला झुगारून टाकलं. 16 वचनामध्ये सांगितलं, 16व्या अध्यायामध्ये. मग परमेश्वराने शमूएलास म्हटले, मी शाऊलास इस्रायलाच्या राजपदावरून जुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोटवर शोक करीत राहणार. शिंगात तेल भरून चल. मी तुला हा इच्छा बिचारा त्याचीच वाट पाहत बसला. कोण? शमूएल. शमूएल वाट पाहत बसला. कोणाची? शाऊलाची. शाऊलाला सुधरीत बसला. पण शाऊल काय करीत बसला? पापच करीत बसला. काही लोकांना मी सुधरायला जातो, काही लोक लक्ष द्या माझ्याकडं, काही लोकांना मी सुधरायला जातो, सुधरतच नाहीये, पापच करत आहे आणि म्हणतात मला राजा करा. अरे देवाने तुला काढून टाकलंय. तू अशुद्ध राहत असेल तर तू राजा कस काय बनीन? तू देवाच्या आज्ञा मोडशील तर, तू तुझं देवाच्या गोष्टी करून तू देवाने सांगितलेल्या गोष्टीवर तू इच्छा धरशील, स्वार्थ धरशील, आवड धरशील, लोभ धरशील, तर देव तुला ठेवणार आहे का त्या पदावर? काय धरलं त्या शाऊलाने? लोभ धरला. म्हणा लोभ, म्हण रे शेजारच्याला म्हणा लोभ धरला. म्हणून परमेश्वराने काय केलं? त्याला काढून टाकलं. हालेलुया. दावीदाला काय केलं? दावीद काय म्हटला? परमेश्वर त्याला काय म्हटला? मग परमेश्वर, अरे परमेश्वर बोलतो देवाच्या सेवकासंगती. कोण बोलत आहे? परमेश्वर बोलतो. माझ्या संगती पण परमेश्वर बोलतो, देव बोलतो, येशू बोलतो, वचनातून बोलतो, त्याच्यानंतर पवित्र आत्म्याद्वारे, संदेशाद्वारे देव तुमच्या संगती काय करत आहे? बोलत आहे. परमेश्वर शमूएला संगती बोलला. म्हटले मी शाऊलास इस्रायलाच्या राजपदावरून झगड दिले आहे, तर तू जा, तू त्याच्यासाठी कोटवर शोक करीत राहणार. आणि पाळक लोक करते शोक, गेले लोक. अरे जाऊ दे, परमेश्वर काय म्हणतो? जाऊ दे, जाने दे. कशाला शोक करतो त्या लोकांबद्दल? जे लोक देवाच्या आज्ञा मोडतात, ज्यांच्यात लोभ आहे, ज्यांना लय वाईट गोष्टीची आवड आहे, सोडून दे तसे लोक. हे मला सांगतोय आता देव, मला टोचते. इथं काही लोक होते ना, त्या गोष्टीचं मी लोक पाप करते तरी मी म्हणतो या त्यांच्यासाठी शोक करीत बसतोय, मी प्रार्थना करतोय त्या लोकांसाठी. त्या लोकांसाठी प्रार्थना करतो, देवा त्यांना माफ कर, देवा शाऊलाला माफ कर, देवा शाऊलाला माफ कर. देव म्हणतो कशाला शोक करतो? करू नकोस, दावीदाकडे जाय. आता मला दावीद देणार परमेश्वर. आणि परमेश्वर काय म्हणतो? इकडे बघ, परमेश्वर काय म्हणतो? दावीद माझ्या मनासारखा मला मिळालाय. देव त्याच्या आवडणारे लोक काय करणार आहे? उभे करणार आहे. शाऊलाला झुगारून दिलं आणि त्याला आवडणारा व्यक्ती म्हणजे कोण आहे? दावीद राजा. कोणता राजा आहे? दावीद राजा. मग आता तुम्ही पण शोक करायचं का गेलेल्या लोकांसाठी? शेजारच्याला म्हणा शोक करायचं का? करायचं का शोक? आता आपल्या या ठिकाणामध्ये काही लोक नाही आहेत, मग त्यांच्यासाठी शोक करायचा का? नाही करायचा. कोण येणार आहे? वाचत त्या वचनामध्ये, 16 वचनामध्ये बघ रे म्हणणं, त्याच्यामध्ये बघ त्याच्यामध्ये आंटी वाचते. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्यांच्या भावांमध्ये त्यास अभिषेक केला. 16 वचनामध्ये मग परमेश्वराने शमूएलास म्हटले, मी शाऊलास इस्रायलाच्या राजपदावरून जुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोटवर शोक करीत राहा. कोटवर शोक करणार. शिंगात तेल भरून चल. शिंगात तेल भर आणि दावीदावर काय कर? अभिषेक कर. हालेलुया. आता तुम्हाला मला कोणासाठी शोक नाही करायचा आहे? किती लोक माझ्या बरोबर आहे? कोणासाठी शोक नाही करायचा आहे? जे लोक पापामध्ये आहे, जे लोक त्यांनी देवाची रुची घेतलेली आहे, ज्या लोकांनी देवाची चव घेतलेली आहे, ज्या लोकांना देवाच्या सर्व गोष्टी माहिती असून त्यांनी काय केलेलं? लोभा पाठीमागे पळलेला आहे, अशा लोकांसाठी शोक करायचा नाहीये. किती लोक माझ्या बरोबर आहे? ज्याच्या ठाई लोभ आहे, ज्याच्या ठाई हट्ट आहे, ज्याच्या ठाई गर्व आहे, जे लोक देवाच्या आज्ञा मोडत आहे, त्या लोकांसाठी परमेश्वर म्हणतो शोक करायचा नाहीये. करायचा का शोक? शोक अजिबात करायचं नाही. बोला ना मग. नाही करायचं. मी शोक नाही करणार. मी शोक नाही करणार. अरे तुम्ही बोला ना, काय वाकडे? मी शोक नाही करणार. अरे बोल ना. मी शोक नाही करणार. मी शोक नाही करणार.
शोक म्हणजे काय? सिगरेट बिगरेटचे नाही. शोक म्हणजे काय? दुःख नाही दुःख करणार. व्यक्त, खेद व्यक्त नाही. काही लोकांना वाटतं मी काही शोक नाही करीत. शोक म्हणजे काय? व्यसन. दुःख नाही व्यक्त दोन करणार. दोन शब्द आहे त्याला. शोक म्हणजे काय आहे? व्यसन आणि दुःख. मी व्यसन पण करणार नाही आणि मी काय करणार नाही? शोक पण करणार नाहीये. हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. काय म्हटलं शाऊलाने? परमेश्वर काय म्हटला शमूएलाला? तू कशाला त्या शाऊलासाठी शोक करतोस? दुःख नको करू. घे तुझ्या हातामध्ये काय आहे? तेल भरून चल. शिंगात तेल भर आणि दाविदाकडे चल. आमेन. तुम्हाला मला काय तेल, कशात तेल भरायचंय? शिंगामध्ये तेल. कशात तेल भरायचंय? इकडे बघा, आता खूप महत्वाचं आहे. कशात तेल भरायचंय? तेल म्हणजे काय आहे? अभिषेक आहे. याच्यामध्ये काय भरायचं आहे? अभिषेक भरायचा. काय भरायचं? पवित्र आत्मा भरायचा. काय भरायचं? वचन भरायचं. सामर्थ्य भरायचं. देवाच्या आरेल गोष्ट भरायच्या आहे. हालेलुया. आणि ओतच्या दाविदावर आमेन. हालेलुया. कशावर ओतायचंय? दाविदावर. स्वतः तुम्हाला भरायचंय. आमेन. हालेलुया. हे शिंग आहे. थोडक्यात म्हणा मी शिंग आहे. मी शिंगा आहे. शिंगात काय भरायचंय? तेल भरायचंय. तेल म्हणजे काय आहे? अभिषेक. पवित्र आत्मा. आमेन. तेल म्हणजे काय? अभिषेक आहे. तेल म्हणजे काय आहे? सामर्थ्य आहे. तेल म्हणजे काय आहे? हो, प्रकाश देणारे लोक. Lord. हालेलुया. काय देणारे लोक आहेत? प्रकाश देणारे लोक आहेत. तुमच्यात भरा निघा. आणि निघा. हालेलुया. कुठे निघायचं तुम्हाला? दाविदाकडे. तुम्हाला सांगितलं ना मी, कुठे निघायचं तुम्हाला? दाविदाकडे. लक्ष आहे का? कुठे इकडे तिकडं? हालेलुया. कुठे जायचं? शिंग घेऊन दाविदाकडे. लोकांकडे जायचे. मला लोकांकडे जायचे. जायचंय. तर असा लोकांकडे जायचे. लोकांकडे जायचंय. स्वतःला भरायचंय. स्वतःला भरायचंय. कशाने भरायचंय? अभिषेकाने, मग तेलाने. मी सांगतोय, कळतंय का तुम्हाला? समजतंय का? समजतंय का? हालेलुया. हा, समजतंय का? Yes. कोणाला भरायचंय? स्वतःला. स्वतःला भरा. Praise the Lord. कोण Hallelujah. भरायला येणार आहे? आता मी भरीन तुम्हाला. आमेन. मी तुम्हाला भरायला येणार आहे. Yes. शमूएल तुम्हाला भरायला येणार. शमूएल म्हणजे देवाचा संदेष्टा. संदेष्टा तुम्हाला, देवाचा सेवक तुम्हाला कशाने भरणार आहे? अभिषेकाने. अभिषेकाने भरणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 काय सांगितलं? शिंगात तेल भरून चल. किती वचनामध्ये? 2. 2 वचनामध्ये. वाचा. शिंगात तेल भरून चल. मी तुला इशाय बेथलेहमकर याचकडे पाठवितो, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकडे. शिंगात तेल भर आणि कुठं जायचं आहे? अभिषेक कोणाला करायचा आहे? दाविदाला करायचंय. दाविदाला अभिषेक करायचा आहे. हालेलुया. तुम्ही आणि मी काय करायचंय? आज्ञा मोडणाऱ्या लोकांना, दुःख नाही करणार. लोभामध्ये राहणाऱ्या लोकांना, हट्ट करणाऱ्या लोकांना काय करायचंय? सोडून सोडून द्यायचंय. द्यायचंय. म्हणा काय करायचंय? सोडून द्यायचंय त्यांना. ज्या लोकांना सेवेचा लोभ आहे, सेवेचा लोभ आहे ना लोकांना, लोभ आहे का नाही लोकांना? आहे ना. आम्हाला उभं करा. आणि जीवन कसं जगत? पापामध्ये. हा? पापामध्ये. अभिषेक करणारा व्यक्ती कसा पाहिजे? तो पहिले लोभाने भरलेला नाही पाहिजे. पाहिजे. हट्ट नकोय त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये हट्ट नकोय. मला मी पाप करतोय, मला करा, मला द्याच पद, मला पदच द्या. पदासाठी येशूकडे यायचं का? नाही यायचं. बोला ना. हालेलुया. काय काम नाही करायचो आणि आम्हाला स्टेजवर उभं करा. नाही. हा, बघा ना, काय काम नाही करायचो, मला स्टेजवर उभं करा. काय करायचं आहे? त्या लोकांना, अशा लोकांना निवडायचं का? नाही. ते म्हणतो त्यांना मी जुगारून दिले त्यांना. हालेलुया. तू त्याच्यासाठी शोक नको करू. हालेलुया. तुझ्यासाठी दावीद ठेवलेले दाविदाकडे जा. आमेन. Praise the Lord. आजपासून कोणाकडे जायचं आपल्याला? दाविदाकडे जायचंय. जुन्या लोकांकडे जाऊ नका. जे लोक प्रार्थना सोडून गेलेले आहे, ज्या लोकांनी हट्ट करून निघून गेलेले आहे, त्या लोकांच्या नादीने लागायचं. परमेश्वराने त्यांना काढून टाकलेलं आहे. टाळ्या वाजा. कुणी काढून टाकलेलं आहे? ज्या लोकांमध्ये लोभ आहे, सेवेचा लोभ आहे, पैशाचा लोभ आहे, अशा गर्व आहे, हट्ट आहे, अशा लोकांना परमेश्वर बाहेर काढून टाकत आहे. हालेलुया. कशाचा लोभ आला त्याला? शाऊलाला संपत्तीचा लोभ. संपत्तीचा लोभ आला लोकांना. कशाचा लोभ आला? बोला ना. संपत्तीचा. कशाचा लोभ आला? संपत्तीचा. हट्ट कशाचा धरला? संपत्तीचा. संपत्तीचा धरला. हालेलुया. कोणाची संपत्ती आहे?
देवाच्या संपत्तीचा जर तुम्ही लोभ धरत असेल तर परमेश्वर तुम्हाला काढून टाकेल. प्रार्थनेचा लोभ धरायचा का? मला सांगा. अरे मला सांगा काय त्याला काय? दावीद हिंडत पडला का मला शिंगाने अभिषेक करा. दावीदाने डान्स केला का मला शिंगाने अभिषेक करा, मला सांगा. शौल पण म्हणत बसला का मला सांगा. काय कुणी सांगायची गरज नाहीये, देवाने निवडलं पाहिजे तुम्हाला मला. देव निवडतो आणि कोणाला सांगतो? देवाने शौलाला निवडलं, सांगितलं कोणाला? शमूएलाने चुकी केली त्याला काढून टाकलं. देवाने सांगितलं 2 नंबर कोणाला? दावीदाला काय करायला लावलं? अभिषेक करायला लावलं. प्रेज द लॉर्ड. मला अभिषेक करा म्हणायचा उपयोग नाही. तुला देवाने निवडलं पाहिजे आणि देवाच्या सेवकाने निवडलं पाहिजे आणि तुला काय करायचं आहे? देवाच्या सेवकाच्या काय करायचं आहे? अधीन राहायचं आहे, तरच पुढे जाणार आहे, नाही तर पुढे जाणार नाही. नंतर मी पास्टर इथं उभं राहते, मी सांगतो संदेश, तुम्ही खाली बसा. चालणार आहे का? हा, कोणी निवडलं पाहिजे तुम्हाला? शेजारच्याला मला देवाने निवडलं पाहिजे. अवयव घाण असणाऱ्या लोकांना देव निवडत नाही. अजून काय आहे? अशुद्ध असणारे लोक, पाप करणार, म्हणणार देवाचे पवित्र जागे उभा राहणार. देव म्हणणार तुला हुसकून देईल. तुम्हाला माहितीये का मोशेच्या जागेत उभा राहिला, परमेश्वर म्हटला ती जागा पवित्र आहे, तुझ्या पायथान काढ, तुझ्या छपला काय कर, काढून ठेव. तुम्हाला जर पाळक बनायचंय, तुम्हाला संदेष्टा बनायचंय, तुम्हाला सुवार्तिक बनायचंय, तुम्हाला राजा बनायचा आहे, तुम्हाला अभिषेक बनायचा आहे, तर तुम्हाला काय करावं लागणार? तुमचे क्षेत्र काढावं लागणार आहे. क्षेत्र काढून तुम्ही क्षेत्र ठेवणार त्याचे आणि देवाच्या मंदिरात उभा राहणार आहे. तुम्हाला समजतं का मी काय बोलतोय? कळतंय का? क्षेत्र काढायला तयार नाही लोक. स्वतःच्या चुका काढायच्या नाही आणि म्हणायचं सेवकाची चुकी, शमूएल चुकीचं आहे, त्याला काही येत नाही. बाकीचे शमूएल किती चांगले आहेत, त्याला उभे करतात. तर शमूएलाला माहितीच नाही तुझा अवतार माहित झाला, तो पण हुसकून देईन. तो शमूएल तर म्हणा तू इथं नका थांबू, तो निघून जाईल. रोग पसरवणाऱ्या लोकांना शमूएल पण नाही ठेवीत आणि देव पण नाही ठेवीत. तुझे कुष्ठ साऱ्या लोकांना तुम्ही लावत बसतात. अशा लोकांना काय करत नाही देव? ठेवीत नाही. प्रेज द लॉर्ड. शमूएल कोणाला निवडत आहे? दावीदाला निवडत आहे. जे अभिषिक्त आहे ते चमकणार. कशासारखे? ताऱ्यासारखे. काय वचन आहे ते? नीतिमान देवाच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. युगानुयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. धार्मिक कशा प्रमाणे चमकणार आहे? ताऱ्याप्रमाणे. बघा दावीद राजा होऊन गेला, त्याच्यासारखा राजा होऊन गेला का? नाही. हा, अहो त्याचा विण्याचा वापर सुद्धा एचकेल राजाने त्यांनी केला. मंदिर उघडायच्या वेळेस. कोणचं काय उघडायच्या वेळेस? म्हणा मंदिर उघडायच्या वेळेस. त्याच्या विना त्यांनी जे वाजवायचा, त्या वाजवल्याच्या याच्यामुळं शौलामधला दुरात्मा काय व्हायचा? निघून जायचा. म्हणजे किती तो पवित्र जीवन जगत होता. प्रेज द लॉर्ड. इथं उभा राहणारा अभिषिक्त व्यक्ती कसा पाहिजे? म्हणा पवित्र पाहिजे. या जागेत उभा राहणारा व्यक्ती कसा पाहिजे? जोडे काढून या जागेत उभा राहा. देवाची आराधना तुम्हाला करायची, देवाचं वचन तुम्हाला सांगायचंय, देवाची प्रार्थना तुम्हाला करायची. लोभाला बाहेर काढून टाका, पापाला बाहेर काढून टाका आणि मग उभे राहा. देव तुम्हाला चालवणार आहे. देवाचा आत्मा तुमच्यावर संचार करेल. करा असं. काय होणार आहे? देवाचा आत्मा काय करणार आहे? तुमच्यावर संचार करणार आहे. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? हालेलुया.
हा लोभ बायबल मध्ये सांगितलं. परत कसे 3:5 मध्ये वाचू आपण. अशुद्धपणाविषयी बोललो मी. अजून कामवासना. काम वासना. अजून काय म्हटले? कुवासना. काम वासना आहे आपल्यामध्ये. आपले अवयव खराब आहेत, वाईट आहे. 2 नंबर काय सांगितलं? जार कर्म अमंगळ. पहिल्यापासून वाच 3:5. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव. फर्स्ट नंबर अवयव सांगितलं. 2 नंबर जार कर्म. 3 नंबर अमंगळपणा. अमंगळ म्हणजे अशुद्ध ठेवणं. 4 नंबर कामवासना. 4 म्हणजे काम वासना. कुवासना. काम वासना म्हणजे काय? शरीराची अभिलाषा धरणं, शरीराविषयी लोभ धरणं, त्याला काय म्हणतात? कामवासना. हा, तो लोभ आहे. दुसऱ्याच्या स्वतःची बायको सोडून, स्वतःचा नवरा सोडून दुसऱ्याच्या बायकोकडे नवऱ्याकडे पाहणं किंवा त्याच्या त्या गोष्टीची आवड धरणं, त्याला काय म्हणतात? कामवासना. लोभ कामवासना. हा, कुवासना. कुवासना. त्याच्यानंतर वलोभ. हा, वलोभ. वलोभ. याला मूर्तीपूजा. याला मूर्तीपूजा म्हणावे. जीवे मारा. तुमच्या शरीराची तुमच्याकडे काही वाईट गोष्टी असतील, तुम्ही शरीराची अभिलाषा पूर्ण करायला पाहत असाल, तर तो काय आहे? लोभ आहे. लोभ आहे. याला आपल्यापासून काय करा? दूर करा. आपल्यापासून काय करायला लावलं ब्रदर? बोला ना. जीवे मारा. काय करा? जीवे मारा. मग तुम्ही इथं उभं राहू शकता. आमेन. पुढे उभं राहू शकता. विधीवर. मग विधीवर उभं राहू शकता तुम्ही. सगळं करायचं म्हणून मला पास्टर व्हाव द्या, नाही. सगळं करायचं म्हणून मला सेवक व्हाव द्या, हो. सगळं करायचं मला म्हणायचं मला कुणी का उभं नाही करत. अरे मी कोण उभं करणार तुम्हाला? देव उभं करायला तुम्हाला देवाची ऑर्डर निघली पाहिजे. Yes. कोणाची ऑर्डर निघली पाहिजे? देवाची. 22:14 मध्ये काय सांगितलं? बोलवलेले. फक्त 22:14 मध्ये म्हटलं बोलवलेले पुष्कळ आहे पण निवडलेले थोडके आहे. शाऊलाला कोणी निवडलं? देवाने निवडलं. दावीदाला कोणी निवडलं? देवाने निवडलेलं आहे आणि अभिषेक करायला आमेन. लावला. हालेलुया. जर तुम्हाला आणि मला देवाने निवडलं तर बाळकाचा काय संबंध आहे? काहीच नाहीये. समूएलाचा काय संबंध आहे का? बोला ना. काहीच नाही. हा, नाही. शाऊलाला निवडलं पण त्याच्यामध्ये लोभ आला, हट्ट आला, गर्व आला त्याच्यामध्ये. मी राजा आहे, मी काही करीन. काही लोक म्हणतात आता आम्ही प्रार्थनेला यायला लागलोय, आम्ही मेंबर झालोय आणि आम्हाला सगळे अधिकार द्या. तुला सगळे अधिकार नाही, तू खालीच बस. वेळ आली तर परमेश्वर म्हणतो याला हाकलून दे, याच्यासाठी शोक करू नको. कोणाला हाकलून दिलं? शाऊलाला. म्हणा शाऊलाला शाऊलाला. हाकलून दिलं. हाकलून दिलं. हाकल्या पुत्र केलं त्याला. हाकल्या पुत्र. हाकल के दिया म्हणा उसको. बोला ना. काय केलं? काढून टाकलं. काढून टाकलं. आणि कोणाला उभं केलं? दाविदाला. दाविदाला. हालेलुया. दाविदामध्ये लोभ नाहीये. नाही. दाविदामध्ये काय नाहीये? मोह नाही. मोह नाही. त्याला राजापदाचं मोह नाहीये. हालेलुया. त्याला कोणत्या गोष्टीचा मोह नाहीये. नाही. नुसता दावीद राजा फक्त विणा वाजवतोय, आराधना. आराधना करतोय, देवाच्या चरणामध्ये बसतोय. आणि काय सोडत आहे? मेंढरू सोडत आहे. कोणाच्या तोंडामधून? सिंहाच्या तोंडामधून. गल्ल्यात त्याला काय करतोय दावीद राजा? गल्ल्यात त्याला त्यांनी काय केलेलं आहे? हे गोफण घेतली, गोफण मुंडा फिरवलेला आहे आणि तो गोफणीचा तो खडा गल्ल्यात त्याच्या कपाळामध्ये लागून धाड दिप्पड. गल्ल्यात काय झालेलं आहे? नाश झाला. नाश झालेला आहे. कोणाचं काम करतोय? देवाचं काम करतोय दावी. सेवेमध्ये आता लोक देवाचं काम नाही करीत, स्वतःच कर. पैसा कुठून येईल? शाऊला सारखं बिझनेस धंद्यासाठी हिंडत आहेत. मग त्या लोकांचे होतात भांडणं कित काय. असं बायबल मध्ये लिहिलेलं आहे. जे कमाईचं साधन म्हणतात ना सेवेला, त्यांचे भांडण होतं. त्यांच्या घरामध्ये भांडण होत आहे. शाऊलाने काय केलं? वस्तूसाठी हिंडाय. वस्तूसाठी काय केला तो? युद्ध करायला गेला. प्रेस द लॉर्ड. लोभ धरला त्यांनी. Yes. सेवा म्हणजे काय? लोभ धरायचं ठिकाण आहे का? नाही. हा, दाविदाने लोभ धरला का कशा गोष्टीचा? नाही. कोणत्याच गोष्टीचा लोभ धरलेला नाही दाविदाने. Yes. दाविदाने काय केलेलं आहे? देवाची आराधना. देवाची आराधना करतोय. हालेलुया. प्रेस द लॉर्ड. Yes. बोला हालेलुया. बोला हालेलुया. देवाची आज्ञा शाऊलाने मोडली आणि त्याचं पद निघून गेलेलं आहे. हालेलुया. त्याला परमेश्वराने काय केलं? जुगार शमूएलाला म्हटलं, शमूएला त्याच्यासाठी शोक नको करू, जाऊ दे त्याला. ते सोड.
मी त्याला काढून टाकले. हालेलुया. काय काय लोक असे जर असतील मंडळीमध्ये, त्या लोकांसाठी शोक नका करू, जाऊ द्या त्यांना. हालेलुया. जय परमेश्वर दुसऱ्या लोकांना आणि आमेन. आणि त्यांच्याद्वारे त्याचं कार्य काय होणार आहे, पूर्ण होणार आहे. उभं राहणार आहे. प्रेस लॉर्ड सर्व.